Actually, last time we finished the pharmacopoeia and the history of the pharmacopoeia. Now we have to actually start our topic, nothing but the impurities in a pharmaceutical substances. So after this teaching that chapter, what we'll learn nothing but the what is mean by the impurity. So outline of the chapters include the definition of the impurity, sources of impurity, then the what is mean by the assay, then the which impurities, which are the types of the impurities which are found into the preparations, various types of the preparations. See, medicinal preparations, and then what is mean by the limit test, definition of the limit test, then what is the importance of the limit test in a pharmaceutical substances, and which limit test, nothing but the limit test for the iron, arsenic, chloride, lead, sulfate, as well as the heavy metal. So already I told this limit test, already I covered into the practical, so now I am not going to cover that again. Only I will give the presentations for your study purpose. So actually we'll start the what is the impurity, what is mean by the impurity. All of you know what is the impurity. What is the impure chemical compound? A compound is said to be impure if it is having a foreign matter, that is called as a impurity. जर इम्प्युअर आपण कंपाऊंड कधी इम्प्युअर म्हणतो? इम्प्युअर म्हणजेच काय? अशुद्ध आणि शुद्ध. सो प्युअर मीन्स शुद्ध, इम्प्युअर मीन्स द अशुद्ध. आपण कुठल्या कंपाऊंडला कधी आपण कसं अशुद्ध म्हणू शकतो? अ कंपाऊंड इज सेड टू बी इम्प्युअर इफ इट इज हॅव्हिंग अ foreign matter. Foreign matter म्हणजेच की other than compound, it containing the other matter, that is called as a foreign matter. It is also called as adulterants, it is also called as a substituents, it is also called as a byproduct. So various names are available by the impurity. So a compound is said to be impure if it is having a foreign matter. एखाद्या कंपाऊंड मध्ये जर आपल्या त्या कंपाऊंड पेक्षा जर वेगळा फॉरेन मॅटर जर प्रेझेंट असतील, आता फॉरेन मॅटर कुठले कुठले येतात? फॉर एक्झाम्पल, आपण गहू घेतो, जेव्हा तुम्ही गहू बाजारामध्ये विकत गेला जातं तेव्हा गव्हामध्ये फॉरेन मॅटर कुठला असतो? तर माती असते. सो गव्हामधली जी माती असते दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉरेन मॅटर. अदर दॅन गहू, वॉट एव्हर इट इज कंटेनिंग, दॅट इज द foreign matter. So a compound is said to be impure if it is having a foreign matter. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आपलं तांदूळ, तांदळामध्ये पण काय असतं? खडे असतात. ते खडे म्हणजेच काय असतं? तुमचं फॉरेन मॅटर. तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या, तांदूळ घ्या, गहू घ्या, ज्वारी घ्या, हे आपलं फूड मधलं झालं. तसंच आपल्या फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये सुद्धा, आपल्या टॅबलेट मध्ये किंवा कॅप्सूल मध्ये जर आपण आपण प्रॅक्टिकल जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा आपल्याला काय म्हणतात की यू हॅव टू यूज द डिस्टिल वॉटर. पण आपण खरंच डिस्टिल वॉटर वापरतो का? आपण काय वापरतो? मिनरल वॉटर वापरतो. मिनरल वॉटर म्हणजेच काय? जे मिनरल्स आहेत ते एक प्रकारचं काय आहे? इम्प्युरिटी आहे आपल्या ह्याच्यामध्ये. कशामध्ये? फार्मास्युटिकल साठी. आपल्याला पिण्यासाठी पाणी मिनरल वॉटरच लागतं, पण फार्मास्युटिकल प्रिपरेशन करण्यासाठी मिनरल वॉटर लागतं का? नाही. वी वॉन्ट द डिस्टिल वॉटर, वी वॉन्ट द CO2 फ्री वॉटर. आपलं जे वॉटर असतं टॅप वॉटर, ते CO2 फ्री वॉटर असतं का? नाही. आपलं मिनरल वॉटर असतं ते CO2 फ्री वॉटर असतं का? नाही. म्हणजेच ते वॉटर म्हणजेच काय? एक प्रकारची इम्प्युरिटी असते. कंपाऊंड इज सेड टू बी इम्प्युअर इफ इट इज हॅव्हिंग अ फॉरेन मॅटर. फॉर एक्झाम्पल, आपल्याला असंच जेव्हा तुम्ही कुठलंही धान्य वगैरे घेता त्या धान्यामध्ये सेम तसंच ऍड करणं, दॅट इज ऑल्सो द इम्प्युरिटी. फॉर एक्झाम्पल, शाबू, शाबूमध्येच काय करतात? त्यांनी शाबू सारखेच खडे टाकतात. दॅट इज नथिंग बट द इम्प्युरिटी. आपल्याला ते कळणार नाही, पण जेव्हा आपण त्याला बघायला जाऊ तेव्हा इट इज अ स्टोन. सो अ कंपाऊंड इज सेड टू बी इम्प्युअर इफ इट इज हॅव्हिंग अ फॉरेन मॅटर, दॅट इज कॉल्ड ॲज अ इम्प्युरिटी. म्हणजेच काय? अशुद्ध. Further, then what is mean by the pure chemical compound? A pure chemical compound refers to that compound which is having there is a absence of the foreign matter, that is nothing but the impurity, which is the free from the foreign matter. म्हणजे completely pure. आपण जेव्हा ते नीट करून घेतो, तांदूळ असो, गहू असो, ज्वारी असो, ते काय झालेलं असतं की आपलं प्युअर कंपाऊंड असतं. त्याच्या अगोदर जे काही प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये तो काय असतो? इम्प्युअर कंपाऊंड असतो. जेव्हा तुम्ही त्या प्युअर कंपाऊंड मधनं इम्प्युरिटी काढून टाकता, जे काही राहिलेलं असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ pure compound. A pure chemical compound is refers to that compound which is having a absence of the foreign matter as well as the which free from the foreign matter. म्हणजेच अशुद्ध पदार्थांपासून जे काही जे अशुद्ध पदार्थ जेव्हा तुम्ही अशुद्ध सबस्टन्स जेव्हा तुम्ही प्युअर कंपाऊंड मधून काढून टाकता, राहिलेला जो कंपाऊंड असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ प्युअर केमिकल कंपाऊंड, which is completely free from the
foreign matter, that is called as a pure chemical compound. Analytically 100% pure substances are not available and traces of the impurities must be present. कसं असतं प्रॅक्टिकली कुठलाच प्रोडक्ट 100% प्युअर नसतो, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्युरिटी प्रेझेंट असतेच, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मेटल्स. आपलं पिण्याचं पाणीच बघा, प्रत्येक पिण्याच्या पाण्यामध्ये मिनरल्स असतात का? इज इट करेक्ट? तुम्ही जे आरओ वापरता, जेव्हा तुम्ही कुठलीही डिस्टिलेशन सिस्टीम वापरता किंवा तुम्ही फिल्ट्रेशन सिस्टीम वापरता, त्याच्यामध्ये खरंच मिनरल्स असतात का? आपल्या पाण्यामध्ये खरंच मिनरल्स आहेत का? तेवढे मिनरल्स आपल्याला खरंच गरजेचे आहेत का? सो अनालिटिकली 100% प्युअर सबस्टन्सेस आर नॉट अवेलेबल, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्युरिटी असणारच. आपण जे पाणी पितो ते 100% प्युअर आहे का? नाही, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ट्रेसेस ऑफ मेटल्स हे प्रेझेंट आहेतच. कशामध्ये फ्लोराईडचं प्रमाण कमी आहे तर कुठल्या पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण जास्त आहे, कुठल्या पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी आहे तर कुठल्या पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी आहे. फॉर एक्झाम्पल आपण जे खातो ते मीठ सुद्धा कसं असतं, कुठलं मीठ, काही मिठामध्ये आयोडीन कमी असतं तर काही मिठामध्ये आयोडीन नसतंच, कुठल्या मिठामध्ये आयोडीन खूप सारं असतं पण काही मिठामध्ये हे आयोडीन प्रेझेंटच नसतं, म्हणजे आयोडीन लेस हे मीठ असतं. सो एव्हरी कंपाऊंड इज नॉट अ 100% प्युअर कंपाऊंड. ईच अँड एव्हरी कंपाऊंड्स कंटेनिंग द some impurity as well as the traces of the metals. मग त्याला प्युअर कसं बनवायचं? सो वी हॅव टू रिमूव्ह, वी हॅव टू सॉर्ट दॅट बाय युजिंग व्हेरियस सोल्युशन्स for that purpose and you can make the product in a 100% pure. Analytically means that practically 100% pure substances are not available. कुठलाच प्रोडक्ट 100% हा प्युअर नसतो. त्याच्या तुम्ही कुठून येणार? तुम्ही मॉल मधनं आणा किंवा तुम्ही साधा किराणा स्टोर्स मधनं आणा, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्युरिटी ही असतेच. सो वी हॅव टू कन्वर्ट इन टू द प्युअर फॉर्म by using the other solutions, that is called as a pure chemical compound. So analytically 100% pure substances are not available. Normally undesirable foreign materials are present in the pharmaceutical substances. Undesirable म्हणजे जे की आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, जे की आपल्याला वाटत पण नाही की हा कंपाऊंड हा इम्प्युअर आहे, असे कंपाऊंड काय असतात की आपल्या फार्मास्युटिकल सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतात. असे फॉरेन मॅटर आपल्या फार्मास्युटिकल सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतात. सो what is mean by the impurity as per our WHO? So any material that affects the purity of the material. कुठलाही असा कंपाऊंड जो की आपल्या कंपाऊंडच्या शुद्धतेवर अफेक्ट करतो, it affects on the purity of that compound, that is called, that matter is called, that substance is called as a impure compound or the impure substance. Impurity means the desired particle. काय desired particle म्हणजेच काय की जो आपल्या डोळ्याला पण दिसत नाही आणि जो की असे फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये बरं का. इम्प्युरिटी मीन्स डिझायर्ड पार्टिकल, जो की त्या डिझायरच नसतो त्या प्रिपरेशन साठी. दॅट मटेरियल इज नथिंग बट द फॉरेन पार्टिकल, दॅट पार्टिकल इज नथिंग बट द इम्प्युअर कंपाऊंड. डिझायर म्हणजे काय की ते प्रिपरेशन करण्यासाठी ते काय आहे, इट इज नॉट इलिजिबल, इट इज नॉट युजफुल, दॅट कंपाऊंड इज नथिंग बट द impure compound. So presence of impurities in the pharmaceutical substances may produces the toxic effects on the body and may also lower down the active strength of the pharmaceutical substances. आता बघा, आपणच जर डिस्टिल वॉटरच्या ठिकाणी आपणच मिनरल वॉटर वापरलं किंवा दुसरं कुठलंही वॉटर वापरलं तर ऑटोमॅटिकली काय होणार की तुमचं होणारं प्रिपरेशन हे काय असणार आहे, इम्प्युअर असणार आहे. सो काय होतं मग हे बनवल्यामुळे तुमचं काय त्याचा एकतर इफेक्ट कमी असतो. तुम्ही का बरं? कारण तुम्ही काय वापरलेलं असतं की इम्प्युअर कंपाऊंड वापरलेलं असतं, ते तुम्हालाही माहित नाही. तुम्हाला काय वाटतं की चला मिनरल वॉटर आणि डिस्टिल वॉटर सेमच आहे, तर चला आपण डिस्टिल वॉटरच्या ठिकाणी आपण काय करूया, मिनरल वॉटर वापरूया. पण हे प्रॅक्टिकली आहे का? नाही. यू हॅव टू यूज ओनली द डिस्टिल मीन्स डिस्टिल वॉटर. सो मग काय होतं, जेव्हा तुम्ही डिस्टिलच्या ठिकाणी मिनरल वॉटर वापरता किंवा तुमचं पिण्याचं पाणी वापरता, ड्रिंकिंग वॉटर वापरता, तेव्हा काय होतं, मग जो तुम्ही कंपाऊंड बनवलेला असतो तुम्हाला वाटतं की तो कंपाऊंड खूप प्युअर आहे, बट इट विल नॉट शो दॅट मच इफेक्ट ऑन आवर बॉडी. सो काय होतं मग, दे कॅन लोअर डाऊन द स्ट्रेंथ ऑफ ऍक्टिव्ह स्ट्रेंथ ऑफ द फार्मास्युटिकल सबस्टन्सेस. मग तुम्ही एखादं प्रिपरेशन बनवला तर ते प्रिपरेशन तेवढं इफेक्टिव्ह दाखवत नाही. सो आणि मग काय होतं, कधी कधी आपल्या बॉडीवर टॉक्सिक इफेक्ट पण ऑकर होतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही खरंच आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणलं की प्रिपरेशन ऑफ बोरिक ऍसिड यू हॅव टू टेक द 1 ग्राम बोरॅक्स. तुम्ही खरंच 1 ग्राम वे करता का? नाही. कसं वे करता तुम्ही? 1 ग्राम तुमच्या कॅलिब्रेटेड यूज करता का? तुम्ही कॅलिब्रेटेड वेइंग बॅलन्स यूज करता का? नाही. तुम्ही काय यूज करता की फार्मास्युटिकल वेइंग बॅलन्स यूज करता. जर तुम्ही कॅलिब्रेटेड वेइंग बॅलन्स ने यूज केलात आणि तुम्ही तुमच्या फार्मास्युटिकल वेइंग बॅलन्स मधलं 1 ग्राम आणि कॅलिब्रेटेड मधलं 1 ग्राम बघा, 100% इट विल
डिफरंट. म्हणजेच काय असतं की आपण जे काही प्रोसेस यूज करतो, आपण जे काही म्हणजे जे काही मेथड फॉलो करतो ती खरंच आपण करेक्टली फॉलो करतो का, ॲज पर देअर स्पेसिफिकेशन खरंच आपण यूज करतो का. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी किती वेळेस लिमिट टेस्ट मध्ये सांगितलेलं आहे की बाबा यू शुड नॉट यूज द मेजरिंग सिलेंडर लेस दॅन 10 ml, पण तुम्ही खरंच ते फॉलो केले का. तुम्ही 1 ml ला पण मेजरिंग सिलेंडर वापरले. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की बाबा 10 ml च्या खाली तुम्ही यू हॅव टू यूज द पिपेट्स फॉर द ॲक्युरेटी पर्पज. सो हे असंच छोटे छोटे एरर्स जे असतात ते काय होतात की इम्प्युरिटी कॉज करतात. सो मग इम्प्युरिटी झाल्यानंतर काय होतं की आपल्या बॉडीवर एकतर टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करतात, आणि टॉक्सिक इफेक्ट जरी काही प्रोड्यूस नाही केलं तर काय होतं की बाबा त्याचा जेवढा इफेक्ट आहे तेवढा इफेक्ट दाखवत नाहीत. दॅट इज कॉल्ड ॲज अ इम्प्युरिटी. सो प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन द फार्मास्युटिकल सबस्टन्सेस may produce the toxic effects on the body and may also lower down the active strength of the pharmaceutical substances. तुम्ही प्रॉपर प्रोसिजर, तुम्हालाही माहित नसते बाबा एवढं हे अफेक्ट करतं, पण इट रिअली मॅटर्स. म्हणजे ते खरंच अफेक्ट करतं. ईच अँड एव्हरी पॉईंट. जर तुम्हाला 1 ग्राम सांगितलं आणि तुम्ही 1.1 जरी घेतलं, that 0.1 also affects on our pharmaceutical substances. For that purpose you have to do very carefully and very accurate process. That only after trial and trial error only it will happen. एका दिवसातच असं नाही की बाबा चला आज आपल्याला टॅबलेट प्रिपेअर करायच्यात म्हणजे आजच 1 ग्राम घेतला आणि ते खरंच 1 ग्राम आहे का. नो, यू हॅव, दे कॅन, व्हॉट दे विल डू, दे कॅन ट्रायल अँड ट्रायल देन ओनली डू. सो ट्रायल अँड ट्रायल करूनच मग काय होतं की तुमचं जे फार्मास्युटिकल मार्केटमध्ये अवेलेबल असतं ते काय असतं की कम्प्लिटली प्युअर असतं. सो दे हॅव टू डू द व्हेरी एफर्ट्स, देन ओनली इट विल हॅपन. सो का बरं, जर तुमची इम्प्युरिटी झाली तुम्ही काय करणार, बाबा आम्ही मार्केटमधनं हे आणलंय, पण तुम्हीच काय करणार, परत कंप्लेंट करणार की बाबा हा प्रोडक्ट बरोबर नाहीये. मग ते कशावर अफेक्ट होणार, तर त्यांच्या profit वर affect होणार. So everything that they have to avoid, for that purpose they will do the very cautiously all that pharmaceutical preparations they can made very cautiously, so with the presence of mind to avoid the impurity as well as to avoid the toxic effects on our customer. So for that purpose you have to do the very carefully for converting the impure protein to the pure product. So presence of impurity in the pharmaceutical substances may produce the toxic effects on the body and may also lower down the active strength of the pharmaceutical substances. जर तुम्ही योग्य प्रोसिजर फॉलो नाही केली तर ऑटोमॅटिकली तुमचा प्रोडक्ट हा बनतो, पण त्याचा काय असतो तेवढा इफेक्ट झालेला नसतो. दिस इज नॉट अ मोर इफेक्टिव्ह. So impurities commonly in a chemical substances include small quantities of the lead, arsenic, iron, chloride and the sulfate. बघा त्यांनी काय म्हणते की केमिकल सबस्टन्स मध्ये कुठल्या कुठल्या इम्प्युरिटी असतात, तर लीड असतं, आर्सेनिक असतं, आयर्न असतं, क्लोराइड असतं आणि सल्फेट असतं. आणि त्याच्यासाठीच आपण काय केलेलं असतं की टू रिमूव्ह द इम्प्युरिटी, फॉर दॅट पर्पज वी परफॉर्मड द लिमिट टेस्ट. What is mean by the limit test? Limit tests are nothing but the semi-quantitative test which is used for controlling the impurity, to remove the impurity and to convert the impurity into the pure compound. That is nothing but the limit test. मग ही लिमिट टेस्ट कशासाठी परफॉर्म करतात, तर टू रिमूव्ह द इम्प्युरिटी फ्रॉम युअर फार्मास्युटिकल सबस्टन्सेस. आणि कुठल्या कुठल्या असतात केमिकल कंपाऊंड मध्ये इम्प्युरिटी, तर लीड असतं, आर्सेनिक असतं, आयर्न असतं. म्हणजे हे काय असतं की या कंपाऊंड मुळे काय होतं की तुमच्या प्रोडक्ट मध्ये इम्प्युरिटी ऑकर होते. सो यू हॅव टू कंट्रोल दॅट इम्प्युरिटी बाय फॉलोइंग द लिमिट टेस्ट. So according to ICH, what is mean by the impurity? According to ICH, International Conference Harmonization, and impurity in a drug substances is defined as any component of the new drug substances that is not the chemical entity defined as a new drug substances. So see what they will do, what is mean by the impurity according to ICH guidelines. काय असतं की any component जो अदर दॅन न्यू ड्रग सबस्टन्सेस, म्हणजे तुमचा जो न्यू ड्रग प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जर त्या प्रोडक्ट शिवाय जर कुठला कंपाऊंड प्रेझेंट असेल, तर फॉर एक्झाम्पल तांदळाशिवाय जर, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला आपल्या जनरल ह्याच्यामधलं एक्झाम्पल देत आहे. आपल्याला घ्यायचे की तांदूळ, तांदळामध्ये जर गहू, ज्वारी सगळेच तुमचे धान्य प्रेझेंट असतील, दॅट अदर दॅन तांदूळ जे काही प्रेझेंट आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ इम्प्युरिटी, दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉरेन मॅटर. सो अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल कॉन्फरन्स हार्मोनायझेशन, any component of the new drug substances other than the new drug substances, कुठलाही जो compound present असतो that is called as a impure compound. So the presence of the unwanted chemicals even in a small amount may influence the efficacy as well as the safety of the pharmaceutical products. So काय म्हणते त्यांनी, the presence of the unwanted chemicals,
प्रेझेन्स म्हणजे अनवॉन्टेड म्हणजे कुठले कुठले सबस्टन्सेस. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे तांदूळ. तांदळामध्ये आपण काय काय ऍड केले, खडे ऍड केले, गहू ऍड केले, ज्वारी ऍड केली आहे, बाजरी ऍड केली आहे, सगळंच ऍड केलंय. फक्त आपल्याला काय पाहिजे, तांदूळ पाहिजे. पण तांदळापासून जे काही दुसरं वेगळं आहे त्याच्यामध्ये जे काही प्रेझेंट आहे, गहू, ज्वारी, बाजरी वगैरे, ते सगळं काय आहे तर अनवॉन्टेड केमिकल्स, अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत. ते कितीही स्मॉल अमाउंट मध्ये असू द्या, इवन इट इज प्रेझेंटेड टू द स्मॉल अमाउंट, मे इन्फ्लुएन्स द इफिकसी एज वेल एज द सेफ्टी ऑफ द फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. आताच मी तुम्हाला सांगते, आपण काय करतो, मी फक्त तुम्हाला जनरल एक्झाम्पल देते बरं का. तुम्ही जेव्हा बासमती तांदळाचा भात करता तेव्हा काय होतं की खूप तुम्हाला सुगंध येतो. त्याच्यामध्ये तुम्ही काय करा की तुमचे आपले साधे रॅशनचे तांदूळ ऍड करा. बासमती तांदळापेक्षा जे आदर काही असतं ते काय असतं, तुमचं दोन्ही दिसायला सेमच आहेत तांदूळ, फक्त काय असतो, एक लहान असतो एक मोठा असतो, पण त्याची टेस्ट कशी असते, वेगळी असते. सो दॅट इज नथिंग बट द इम्प्युरिटी. मग तुम्ही आता काय ऍड केलात बासमती तांदळामध्ये, तुम्ही काय केलात की रेशनचे तांदूळ ऍड केलात. आपल्याला काय करायचंय, बासमती तांदळाचाच भात करायचंय. सो बासमती तांदळा सोडून जे काही तुमच्या भातामध्ये प्रेझेंट आहे, मे बी इट्स रॅशनचे तांदूळ असू द्या किंवा कुठलेही छोटे मोठे तांदूळ असू द्या, ते काय आहे तर इट ऍक्ट ऍज अ फॉरेन मॅटर, इट ऍक्ट ऍज अ अनदर सबस्टन्सेस, इट ऍक्ट ऍज अ अनवॉन्टेड सबस्टन्सेस. अँड व्हॉट विल हॅपन, मग तुम्ही बघा बासमती तांदळामध्ये जर तुम्ही तुमच्या रेशनचे तांदूळ ऍड केला तर तुम्हाला तेवढी टेस्ट लागते का, लागत नाही अजिबात. ऑटोमॅटिकली काय होते की तुमची टेस्ट कमी होते. तुम्हाला जसा भात पाहिजे तसा भात होतो का, मोकळा वगैरे नाही होत. काय होतो की त्याच्यामध्ये चिकट होतं किंवा काही शिजलेलं असतं, काही शिजलेलं नसतं. सो ऑटोमॅटिकली इट विल अफेक्ट्स ऑन दी इफिकसी एज वेल एज द, आता आपल्या भातामध्ये काय होतं की ऑटोमॅटिकली इट विल अफेक्ट्स ऑन द टेस्ट. आपल्या टेस्टवर ऑटोमॅटिकली काय होणार आहे की बाबा परिणाम होणार आहे, कारण टेस्ट चांगली लागणार नाही. जशी तुमच्या प्युअर बासमती तांदळाची टेस्ट लागते तशी तुमच्या त्या ह्याची टेस्ट लागते का रेशनच्या तांदळाची, नाही. मग काय होते की तुमच्या टेस्ट मध्ये अफेक्ट होतो. सो आता तुमच्या फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्येच काय आहे की जर तुमच्या स्मॉल अमाउंट मध्ये जर अनवॉन्टेड केमिकल आणि अनवॉन्टेड प्रोडक्ट्स जर प्रेझेंट असतील तर काय होते की दे कॅन इन्फ्लुएन्स द इफिकसी एज वेल एज द सेफ्टी. इफिकसी म्हणजेच काय, इफेक्ट तुमचा काय होतो, कमी होतो, आणि ते काय असतं, दॅट इज नॉट सेफ ऍज पर दी ICH. तेवढं सेफही नसतं ते, आणि त्याचा इफेक्ट काय असतो, कमी असतो. इट इज रिलेटेड टू द फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. इन द फार्मास्युटिकल वर्ल्ड अँड इम्प्युरिटी इज considered as any other organic material besides the drug substances or ingredients arise out of a synthesis or unwanted chemicals that remains with the API, active pharmaceutical ingredient. काय म्हणते बघा, फार्मास्युटिकल मध्ये इम्प्युरिटी म्हणजे काय की एपीआय म्हणजेच काय, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटला सोडून जे काही तुमचे ड्रग सबस्टन्सेस आहेत, जे काही तुमचं ऑर्गॅनिक मटेरियल प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड ऍज अ इम्प्युरिटी. सो इट इज कन्सिडर्ड ऍज अ एनी अदर ऑर्गॅनिक मटेरियल. ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट मध्ये जे पाहिजे ते सोडून जे काही अवेलेबल आहे, दॅट इज कॉल्ड ऍज अ इम्प्युरिटी. So mainly impurities commonly found into the medicinal preparations. मग कुठले कुठले impurity found असतात मेडिसिनल प्रिपरेशन मध्ये, सर बघा, impurities which have a toxic effects on the body and brings about the unpleasant reactions when present beyond certain the limits. एक्झाम्पल कुठला आहे, लीड आणि आर्सेनिक साल्ट. आपल्या मेडिसिनल प्रिपरेशन्स मध्ये लीड आणि आर्सेनिक साल्ट जर प्रेझेंट असेल त्या फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये, त्यात लीड आणि आर्सेनिक काय असतात, ती इम्प्युरिटी कंपाऊंड्स असतात. मग काय होतं, लीड आणि आर्सेनिक मध्ये जर तुम्ही लीड आणि आर्सेनिक साल्ट जर खाल्लं चुकून तुमच्या थ्रू युअर फार्मास्युटिकल सबस्टन्सेस, व्हॉट विल हॅपन, यू विल गेट द टॉक्सिक इफेक्ट्स ऑन अ बॉडी. बघा, तुम्ही जर चुकून जर लीड वगैरे खाल्लं तर तुमचं काय होतं की म्हणजे तुमची मेमरी लॉस होण्याची चान्सेस असतात. दॅट इज द loss of memory if you will take the lead. So impurities which have a toxic effect. So जर तुम्ही तुमच्या फार्मास्युटिकल सबस्टन्स मधून जर तुम्हाला लीड आणि आर्सेनिक जर घेण्यात आलं तर व्हॉट विल हॅपन, इट विल ऑकर द विच प्रोड्युसेस द टॉक्सिक इफेक्ट्स ऑन द बॉडी अँड ब्रिंग्स अबाउट द अनप्लीझंट रिॲक्शन. पण कधी जर तुम्ही एखादी लिमिट पास करून, जर तुम्हाला आता सांगितलं फॉर एक्झाम्पल तुमच्या प्रिपरेशन मध्ये एवढंच लीड असलं पाहिजे आणि एवढंच आर्सेनिक असलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल 0.5 आणि 0.2% असलं पाहिजे. जर तुम्ही 0.5 पेक्षा लीड खाल्लं आणि जर तुम्ही 0.2 पेक्षा आर्सेनिक खाल्लं तर इट विल ऑकर द टॉक्सिक इफेक्ट. यू हॅव टू टेक इन अ लिमिट. त्या लिमिट मध्येच तुम्ही घेतलं पाहिजे, त्या लिमिट पेक्षा कमी नाही घेतलं पाहिजे आणि जास्तही नाही घेतलं पाहिजे. इफ यू विल टेक द मोर देन शुअरली इट विल ऑकर द टॉक्सिक इफेक्ट्स ऑन अवर बॉडी. सो
the impurities which are able to make the substances incompatible with the other substances. So the impurities which, if it is present beyond the limit, affect the storage property of the pharmaceuticals. जर तुम्ही त्याचं स्टोरेज पण तुम्ही त्याच्या लिमिट पेक्षा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले की बाबा लीड आणि आर्सेनिक तुम्हाला याच कंडिशनला स्टोअर केलं पाहिजे, रूम टेम्परेचरलाच केलं पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला जर सांगितलं की 20 ते 30 डिग्री सेल्सिअस मध्येच तुम्हाला लीड आणि आर्सेनिक स्टोअर करायचे, पण तुम्ही म्हणलात नाही जाऊ द्या, आज काय रूम टेम्परेचर कुठे जास्त असणार आहे, 27 किंवा 26 असणार आहे किंवा 32 असणार आहे फार फार तर, दॅट टेम्परेचर ऑल्सो अफेक्ट्स अँड यू विल गेट द इम्प्युअर कंपाऊंड. म्हणजे आणि जी काही रेंज सांगितलेली आहे त्या रेंज मध्येच तुम्ही काही स्टोअर केलं पाहिजे, अदरवाइज it will affect on the storage property of the pharmaceuticals. आणि तुमचं स्टोरेजच खराब झालं तर, फॉर एक्झाम्पल मी आपल्या ह्याच्यातलं उदाहरण सांगते, तुम्ही जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड यूज करता फॉर द कुठलाही असे किंवा कुठल्याही प्रिपरेशन साठी, जेव्हा तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड यूज करता, तुम्हाला बघितलं असाल सोडियम हायड्रॉक्साईड हे कसे असतात, पेलेट मध्ये असतात, म्हणजे छोट्या पेलेट्स मध्ये अवेलेबल असतात. त्याचं स्टोरेज काय आहे, यू हॅव टू स्टोर इन टू द टाइटली क्लोज्ड कंटेनर अँड प्रिव्हेंट फ्रॉम दी एन्व्हायरमेंट. समजा तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड साठी काय केलं, तुम्ही कॅप ओपन केलं आणि तुम्ही काय केलं की तुम्ही वेइंग बॅलन्सवर केलं. एक लक्षात ठेवा, एकच ऑब्झर्व करा, जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड इमिडिएटली एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो एअर सोबत वगैरे, काय होतं की त्याचं वेपरायझेशन होतं आणि त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतं. जर तुम्ही कॅप तसंच कॅप उघडं ठेवून जर तुम्ही तो तसाच डब्यात ठेवला तर काय होतं की त्याचं कम्प्लिटली वेपरायझेशन होतं आणि तुमचं सोडियम हायड्रॉक्साईड काय होतं, हे सॉलिड मधलं लिक्विड मध्ये फॉर्म होतं. आणि जेवढी सॉलिड मध्ये त्याची जेवढी अॅक्युरसी आहे, इफिकसी आहे, तेवढी लिक्विड मध्ये अजिबात इफिकसी राहणार नाही. म्हणजे काय झालं, ते एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, म्हणजे काय झालं, ते डिग्रेड झालं. डिग्रेडेशन म्हणजे काय, त्याचं वेपरायझेशन होते, काय झालं, लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं, म्हणजेच काय, इथे तुमचं इम्प्युरिटी. मग तुम्ही जर ते सोडियम हायड्रॉक्साईड वापरलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला काय भेटणार आहे की तुमच्या प्रोडक्ट मध्ये काय असणार आहे, इम्प्युरिटी प्रेझेंट असणार आहे. सो द इम्प्युरिटीज विच इज प्रेझेंट बियॉन्ड द लिमिट अफेक्ट द स्टोरेज प्रॉपर्टी ऑफ द फार्मास्युटिकल्स. म्हणून बघा, तर तुमच्या प्रत्येक, तुम्ही जर एखादं तुमच्या घरामध्ये औषध असेल किंवा मेडिसिन्स असेल, अँटीबायोटिक बघा कसे स्टोअर करतात, फ्रीज मध्ये स्टोअर करतात. तुमचे रेग्युलर बघा तुम्ही स्टोरेज कंडिशन, इंजेक्शन कसे करतात, फ्रीज मध्ये, कुठल्या टेम्परेचरला त्यांनी टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं. सलाईन्स बघा कुठं स्टोअर करतात. सो स्टोरेज प्रॉपर्टी ऑल्सो इट विल अफेक्ट ऑन द प्युरिटी ऑफ युअर product. So the impurity which are harmless but if it present beyond the limit. कसं असतं इम्प्युरिटी, कसं असतं, तांदळामध्ये जर तुम्ही तुमच्या 1 किलोच्या तांदळामध्ये जर तुम्ही 10-12 खडे घेतला तर काही वाटणार नाही. तर तुम्ही 1 किलोच्या तांदळामध्ये तुम्ही पाव किलो खडे घातला तर खाण्यावेळेस, प्रत्येक खाण्यावेळेस तुम्हाला काय लागतो, की खडा लागतो. सो द इम्प्युरिटी विच आर हार्मलेस, कमी प्रमाणात असतील तर काय असतं की ते हार्मलेस असतात, आपल्या बॉडीला हार्म करत नाहीत. पण तेच जास्त प्रमाणामध्ये असतील तर काय होते की बाबा इट विल शुअरली अफेक्ट ऑन युअर बॉडी. जर तुमच्या 1 किलोच्या तांदळामध्ये जर पाव किलो खडे असतील तर तुम्ही तो भात खाऊ शकाल का, नाही. तर त्याच्यामध्येच 10-12 खडे असतील तर बाबा चला ठीक आहे, एखादा लागला, दुसरा लागला, तिसरा लागला, तर कंटिन्यू तुम्हाला खाताना खडेच लागले तर तुम्ही खाऊ शकाल का, नाही. लाईक दॅट ओनली तुमच्या फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये पण तसंच असतं. जर तुमचा कसं असतं, फॉर एक्झाम्पल तुमचं सुक्रोजचं असतं, पॅरासिटामॉल असतं, पॅरासिटामॉलचं सिरप असतं, पॅरासिटामॉलचं सिरप काय असतं, गोड असतं. पण त्याला जर त्याचं डिग्रेडेशन झालं किंवा त्याचं इम्प्युरिटी त्याच्यामध्ये जर फॉर्म झाली तर काय होते, ते प्रोडक्ट काय लागते की बाबा कडू लागतं, पण काही प्रमाणामध्ये. जर त्याला त्याचं खूपच डिग्रेडेशन झालं तर काय होतं की त्याला खूपच ते कडू लागतं, म्हणजे ते आपण घेऊ पण शकत नाही. सो जर कमी प्रमाणात असलं तर ठीक आहे, आपण ते घेऊ शकतो. जर ते खूपच असेल तर आपण घेऊ शकतो का, नाही आता नको मला हे, कारण हे डिग्रेडेशन झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, इम्प्युरिटी ऑकर झालेली आहे. सो द इम्प्युरिटीज विच आर हार्मलेस बट इफ इट इज प्रेझेंट बियॉन्ड द लिमिट. कधी आहेत ते हार्मफुल, जर त्या लिमिट पेक्षा जर ते बाहेर असतील प्रेझेंट. कारण बघा कुठलाही प्रोडक्ट 100% प्युअर नसतो, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्युरिटी असतेच. पण कसं असतं, ते आपल्या लिमिट मध्ये असेल तर वी कॅन टॉलरेट, बट इफ इट इज नॉट अवेलेबल विदिन द लिमिट सो इट विल शुअरली हार्मफुल टू अवर बॉडी. मग फार्मास्युटिकल सबस्टन्सेस पण तसंच आहे, काही प्रमाणामध्ये त्यांनी काय करतात, ते इम्प्युरिटी ऍक्सेप्ट करतात त्यांच्या लिमिटमध्ये. जर लिमिटच्या बाहेर असतील तर काय करतात, दे कॅन नॉट ऍक्सेप्ट, आणि काय होतं मग ते आपल्या बॉडीला डायरेक्टली अफेक्ट करतं. एक्झाम्पल काय आहे, सोडियम साल्ट आणि पोटॅशियम साल्ट. मी तुम्हाला आता सोडियम हायड्रॉक्साईडचं काय दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. सो the impurities which may brings about the technical difficulties in the use of the substances. आणि तुमचा प्रोडक्टच इम्प्युअर असेल तर आपण काय करणार आहे, आपण तो युजही करणार नाही. इम्प्युरिटी मग कशामुळे तुम्हाला इम्प्युरिटी ऑकर होते बघा, कसं ओळखायचं की आपला कंपाऊंड हा इम्प्युअर आहे. तर एक त्याच्या टेस्ट मध्ये बदल झाला तर,
ओडर, त्याचा वास जरी घाण येत असेल, त्याची दुर्गंध येत असेल, सो आपण काय समजू शकतो किंवा त्या कंपाऊंडचं एकतर डिग्रेडेशन झालेलं आहे किंवा तो कंपाऊंड काय झालेला आहे आता प्युअर फॉर्म मधून इम्प्युअर मध्ये कन्वर्ट झालेला आहे. कधी? इफ दॅट कंपाऊंड इट चेंजेस देअर टेस्ट, odor, color as well as the appearance which can be easily detected by the senses and make the substance unhygienic as well as the unaesthetic. आपल्यालाच कळतं ना हो, जर टेस्ट कमी, फॉर एक्झाम्पल आपलं अन्न असतं, आपलं अन्न ताजं असल्यानंतर आपल्याला त्याची टेस्ट कळते आणि ते खराब झालं आपल्याला लगेच त्याची टेस्ट कळते, आपण काय म्हणतो आपण हे नाही खाऊ शकत कारण आता हे काय झालेलं आहे, हे खराब झालेलं आहे. एखादी भाजीच घ्या तुम्ही, भाजी सकाळी जेव्हा तुम्ही गरम बनवता तेव्हा काय असते, चांगली असते, पण तीच तुम्ही जर काय केलं दुसऱ्या दिवशी खाल्ला तर त्याची टेस्ट लागते का सारखीच? नाही. सो व्हॉट विल हॅपन, इट विल ऑटोमॅटिकली चेंजेस द टेस्ट. म्हणजे तुमचं आता काय झालेलं आहे की बाबा तुमच्या त्या अन्नामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झालेली आहे. ते मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, तुमचं अन्न आता तुमचं काय झालंय, प्युअर फॉर्म मधून इम्प्युअर मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. सेम लाईक दॅट ओनली आपल्या फार्मास्युटिकल सबस्टन्स मध्ये पण तसंच आहे. एखादा कंपाऊंड आपण इम्प्युअर कसा आहे ओळखायचा, की त्याची टेस्ट बदलली तर, त्याचा ओडर बदलला तर, त्याचा कलर, त्याचा अपीअरन्स दिसण्यामध्ये कसं आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साईड पेलेट फॉर्म मध्ये आहेत, पण जेव्हा ते एअरच्या किंवा एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा ते काय होतात, इमिडिएटली लिक्विड होतात. फक्त लिक्विड म्हणजेच काय, अपीअरन्स, तुमचं सोल्युशन सॉलिड आहे पण तुम्हाला ते दिसते कशामध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये. मग हे आपल्या सरळ आपल्या डोळ्यांनी दिसतं आणि तुम्ही सेन्स करू शकता बाय टचिंग as well by smelling also. So that is nothing but the impurity. So the presence of the sodium chloride becomes damp because of the presence of the traces of the magnesium salt. बघा आपल्या सोडियम क्लोराईड मिठामध्ये पण त्यांनी काय म्हणतात की सोडियम क्लोराईड बिकम्स डॅम्प. फॉर एक्झाम्पल तुमचं जर सोडियम क्लोराईड, तुमचं जे खायचं मीठ आहे, तुम्ही काय केलं तर दमट जागेमध्ये ठेवलात, जिथं मॉइश्चर प्रेझेंट आहे तिथे जर ठेवलात तर काय होतं, तुमचं मीठ ऑटोमॅटिकली काय करतं, ते मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून घेतं. आणि जे तुमचं क्रिस्टल फॉर्म मध्ये मीठ असतं ते कशामध्ये होतं, ते फॉर्म कशामध्ये फॉर्म होतं तर तुमचं त्याचं काय होतात की बाबा त्याचे गोळे गोळे होतात. सो इट विल फॉर्म इनटू द बंच, बल्क फॉर्म मध्ये काय होतं, रेडी होतं. म्हणजे काय होतं, त्या मिठाने ऑलरेडी काय केलेलं असतं, मॉइश्चर ऍब्सॉर्ब केलेलं असतं. मग काय होतं, ते मीठ खाण्यालायक असतं का? नाही. एका ऍट वन लेवल यू कॅन यूज दॅट. जर खूपच मॉइश्चर ऍब्सॉर्ब झालं तर ते ओलं ओलं मीठ झालं तर आपण खाऊ शकतो का? नाही. सेम लाईक दॅट. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड बिकम्स अ डॅम्प बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ द ट्रेसेस ऑफ द मॅग्नेशियम साल्ट. त्याच्यामध्ये जर खूप सारे मॅग्नेशियम साल्टचे ट्रेसेस ऑकर झाले तर मग ते काय होतं, डॅम्प होतं आणि वी कॅन नॉट यूज दॅट. सेम लाईक दॅट ओनली द फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये पण असंच असतं. जर काही प्रेझेंट, मग तुम्ही जर एखादी स्टोरेज कंडिशन फॉलो नाही केलात, तुम्ही एखादं प्रोसेस मधलं कुठलंही कंटेंट, फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रिपरेशन कशाचं करायचंय, लिपस्टिकचं करायचंय, लिपस्टिक मध्ये काय म्हटलं की बाबा यू हॅव टू यूज द क्लोरोफॉर्म. तुम्ही क्लोरोफॉर्म कुठलं वापरले, त्यांनी सांगितलं की प्लेन क्लोरोफॉर्म यू हॅव टू यूज. पण तुम्ही जर वापरले की 2,4 डायक्लोरोफॉर्म यूज केलं तर होणार आहे का? होईल. ते तुम्हाला वाटेल किंवा लिपस्टिक तयार झाले. मी फक्त एक्झाम्पल देते. आय डोंट नो वेदर इट इज यूज्ड इन टू लिपस्टिक क्लोरोफॉर्म और नॉट. आय एम गिव्हिंग जस्ट वन एक्झाम्पल. जर तुम्ही क्लोरोफॉर्मच्या ठिकाणी डायक्लोरोफॉर्म वापरला तर काहीतरी फरक पडणार आहे. इट विल अफेक्ट. काय होते मग तुमचं प्युअर कंपाऊंड मधलं इम्प्युअर कंपाऊंड होते. हा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की क्लोरोफॉर्म 2 ml वापरायला सांगितलंय. जर तुम्ही तेच डायक्लोरोफॉर्म 1.5 ml वापरलं, ठीक आहे, तुमचा होणारा प्रोडक्ट हा इम्प्युअरच असणार आहे. पण ती इम्प्युरिटी आपण काही प्रमाणामध्ये बेअर करू शकतो. पण जर लिमिट क्रॉस केली तर वी कॅन नॉट बेअर. मग काय होते, आपण जर लिपस्टिक अप्लाय केली तर काय होणार आहे, तुमचे लिप्स काय होणार आहेत, ड्राय होणार आहेत किंवा इन्फ्लामेशन होणार आहे किंवा तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा तो ऑकर होणार नाहीये. सो दिस इज नथिंग बट द इम्प्युरिटी. सो for that, to avoid the impurity, what we have to do, you have to do the preparations very properly, very cautiously, by using the whatever they give the procedure, that only we have to follow as per the Indian Pharmacopoeia. Only you have to follow the formula. You have to use the all calibrated as well as the validated glasswares as well as the apparatus. Then only you can avoid the impurity. पण एवढं सगळं करून पण तुम्ही जो काही प्रोडक्ट बनवता तो 100% प्युअर असतो का? नाही. 99 असतो. जो 1% असतो तो काय करतो, आपण आपल्या बॉडीला बेअर करू शकतो. ती काय असते, एक लिमिट असते. तुम्ही 1 to 2% इम्प्युरिटी लिमिट बेअर करू शकता. सो for that purpose you have to follow the accurate procedure and you have to avoid the impurity. Then what is the common names of the impurity? मग अशुद्धता
याला कुठले कुठले नाव आहेत तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बाय प्रोडक्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिग्रेडेशन प्रोडक्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंटरॅक्शन प्रोडक्ट. एखाद दोन प्रोडक्ट मध्ये जर इंटरॅक्ट झालं दॅट इज कॉल्ड ॲज दॅट इज नथिंग बट द इम्प्युरिटी ओनली. सो इंटरॅक्शन प्रोडक्ट, इंटरमिडिएट्स, रिलेटेड प्रोडक्ट्स. रिलेटेड म्हणजेच काय तुम्हाला मी आता सांगितले का तांदळासारखाच तांदूळ दिसतो पण तो काय असतो ऍक्च्युली खडा असतो. शेंगदाण्यामध्ये पण शेंगदाण्यासारखेच खडे असतात. रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणजे सेम दिसतात पण ऍक्च्युली असतात का नाही. रिलेटेड प्रोडक्ट्स, ट्रान्सफॉर्मेशन प्रोडक्ट्स as well as the penultimate products, that is all are the similar names of the impurities. Byproduct, degradation product, interaction product, intermediates, related products, transformation product and the penultimate products. These are the alternative names of the impurity. Then what are the sources of the impurity? See, आतापर्यंत जेवढ्या काही पीआयसीच्या एक्झाम झाल्या विद्यापीठामध्ये किंवा कुठेही, एव्हरी टाइम दे आस्क द क्वेश्चन्स फॉर द 10 मार्क्स. Write down, define impurity and give the sources of the impurities in a pharmaceutical. Every time they ask the question, see what are the sources of the impurities. कुठले कुठले सोर्सेस हा फार्मास्युटिकल मध्ये इम्प्युरिटीज ऑकर करायला रिस्पॉन्सिबल असतात. सो द टाइप्स अँड अमाउंट ऑफ इम्प्युरिटी प्रेझेंट इन द केमिकल्स as well as the pharmaceutical substances depends upon the several factors. like कुठले कुठले आहेत मग सोर्सेस? रॉ मटेरियल्स, तुम्ही जे काही प्रिपरेशन करण्यासाठी रॉ मटेरियल वापरत आहे, कच्चा माल जो काही तुम्ही यूज करत आहेत फॉर द मॅन्युफॅक्चरिंग पर्पज, these also the source of the impurity. Then which reagents used in a manufacturing processes, तुम्ही कुठले केमिकल्स किंवा कुठले रिएजंट्स वापरत आहे ते प्रिपरेशन करण्यासाठी. then method or process used in a manufacture or method of manufacturing, मी तुम्हाला आत्ताच सांगितले तुम्ही कुठली प्रोसेस किंवा तुम्ही कुठली पद्धत वापरत आहे की प्रोडक्ट प्रिपेअर करण्यासाठी, दॅट ऑल्सो द सोर्स ऑफ द इम्प्युरिटी. देन केमिकल प्रोसेस युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग, तुम्ही कुठली केमिकल रिएक्शन यूज फॉलो करत आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ कंपाऊंड. देन ऍटमॉस्फेरिक कंटॅमिनेशन म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंटचं कंटॅमिनेशन पण येतं, म्हणजे स्टोरेज कंडिशन येते त्याच्यामध्ये. सो ऍटमॉस्फेरिक कंटॅमिनेशन ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. देन इंटरमिडिएट्स प्रोडक्ट्स इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, तुम्ही कुठले इंटरमिडिएट ऍड करत आहेत, आयदर CO2, आयदर H2, आयदर NH2, वॉट एव्हर इट इज देअर. सो इंटरमिडिएट प्रोडक्ट्स इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. देन द डिफेक्ट्स इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला कसं असतं की तुमची कॅप्सूल ही एवढ्या साईज मध्ये असली पाहिजे, त्याचं एवढंच वेट असलं पाहिजे आणि त्याचा असाच शेप असला पाहिजे. डिफेक्ट कसा ओळखायचा? मग जर तुमचं दिलेल्या लिमिट मध्ये जर तुमची तशी कॅप्सूल नसेल तर काय असतं की बुवा तुमचं प्रोडक्शन मध्ये काहीतरी डिफेक्ट ऑकर झालेला आहे. अँड लास्ट वन इज द मॅन्युफॅक्चरिंग हॅझार्ड्स. आणि प्रिपरेशन करताना, मॅन्युफॅक्चरिंग करताना कुठले कुठले जे रिस्पॉन्सिबल आहेत, ऍपरेटस म्हणा किंवा इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा ग्लासवेअर्स, दॅट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द causing the impurities in a pharmaceutical substances. कुठले कुठले आहेत? कधी कधी एक्झाम मध्ये असाही क्वेश्चन विचारतात की डिफाइन इम्प्युरिटी अँड गिव्ह द सोर्सेस ऑफ द इम्प्युरिटीज. 2 मार्काला पण विचारतात आणि 10 मार्काला पण विचारतात. सो कुठले कुठले आहेत तर रॉ मटेरियल, रिएजंट्स, method or process, then chemical process, then atmospheric contamination, intermediate products, defects in manufacturing process as well as the manufacturing hazards. These are the sources are responsible for causing the impurities in a pharmaceutical substances. As well as the another one is the inadequate storage condition. मी तुम्हाला सांगितले की you have to follow the storage condition as per the Indian Pharmacopoeia. Then the decomposition of the product during the storage. नुसतं स्टोरेज करून पण फॉलो म्हणजे इम्प्युरिटी होत नाही, त्या स्टोरेज कंडिशन मध्ये पण काय होतं की त्या प्रोडक्टचं डिकम्पोजिशन होतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले की बाबा हा प्रोडक्ट याच कंपाऊंडला ठेवा, याच टेम्परेचरला ठेवा किंवा एवढ्याच दिवसासाठी ठेवा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10 दिवसासाठी सांगितलंय, तुम्ही 10 दिवसाच्या ठिकाणी 12 दिवसापर्यंत ठेवलात, काय होतं मग त्याचं डिकम्पोजिशन होतं किंवा तुम्ही त्याला महिनाभर बघितलाच नाही, मग काय होतं किंवा तुम्ही ठेवले प्रॉपर स्टोरेज कंडिशनला पण त्याचं काय होणार आहे की बाबा त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे, कारण त्या प्रोडक्ट मध्ये तेवढ्या सबस्टन्सची लाईव्ह किती आहे, लाईव्ह स्पॅन किती आहे तर 10 दिवसच आहे. तुम्ही 10 दिवसापेक्षा 20 दिवसानंतर बघू लागला तर त्याच्यामधला त्या प्रोडक्टचा लाईफ स्पॅन काय होतो, कमी होऊन जातो आणि तसं काय होतं की डिकम्पोजिशन होतं. सो ऍक्सिडेंटल सबस्टिट्यूशन और डेलिब्रेट अडल्ट्रेशन विथ द स्पुरियस और द युजलेस मटेरियल्स. ऍक्सिडेंटल म्हणजे कधी कधी गव्हामध्ये माती काय आपण मुद्दाम टाकतो का? नाही. ती कसं होतं ते नीट कसं होतं, आपण जेव्हा ते गोळा करतो तुमच्या शेतामधनं त्याच्यासोबतच काय होते किंवा ते माती येऊन जाते. पण काही काही ठिकाणी मुद्दाम पण अडल्ट्रेशन करतात. सो डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन विथ द स्पुरियस ॲज वेल ॲज द युजलेस मटेरियल.
काचेचे तुकडे असतील. स्पुरियस म्हणजेच काय की बाबा ग्लासवेअर, ग्लासचे काय होतात की तुकडे, छोटे छोटे ग्लासचे तुकडे म्हणा किंवा प्लास्टिकचे तुकडे ऍड करणं. सो दिस इज दिस दॅट सबस्टिट्यूशन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कॉजिंग द impurities in a pharmaceutical substances. So these are the 11 sources are responsible for causing the impurities in a pharmaceutical substances. So one by one we have to learn, we have to see. So what are the raw materials, how that raw materials will occur the impurity, how that inadequate storage conditions will occur responsible for causing the impurity, then how that method or process is responsible for causing the impurity. Everything we have to learn one by one by the in a brief way.